तर वालवरीच्या शेंगा आहेत, आपण त्या काढून घेऊया. गोजिरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे भोगीची भाजी. तर भोगीची भाजी का करतात बरं? कारण काय हिवाळ्यामध्ये अशा भरपूर अशा शेतामध्ये ताज्या ताज्या भाज्या आलेल्या असतात आणि त्या ताज्या भाज्या आपण घरात आणतो, भाजी करतो किंवा नवधान्य येत असतं. परंपरेनुसार चालत आलेली प्रथा म्हणजे भोगीची भाजी. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी केली जाते आणि याला सोलवण्याची भाजी देखील कुणी कुणी म्हटलं जातं. तर सर्व भाज्या ज्या शेतामध्ये येतात आपल्या, त्या सर्व एकत्र आणून ही भाजी केली जाते. तर यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागतात ते आता पाहूया आपण. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर चुलीला आपण हळदी कुंकू लावून घेऊया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण हळदी कुंकू लावून करतो. तशी ती भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते आणि त्याच्यामुळे आपण चुलीची देखील पूजा करून घेत आहोत. तर आपण पूजा करून घेतलेली आहे. आता आपण चूल पेटून घेऊया. बटाटे घेतलेले आहेत, बोरं घेतलेली आहेत, वाटाणा, वालवर आपण काढून आणलेली आहे, पावटा काढून आणलेले आहे, वांग काढून आणलेलं आहे आणि आता गाजर घेतलेलं आहे. आणि हरभऱ्याची गड्डी थोडी सुकली आहे कारण 2 दिवस झाली मार्केटमधून आणलेली. तर हरभरा घेतलेला आहे. तर एवढं साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. आणि आता हे साहित्य आता निवडून घेऊया आपण. तर आपण इथे सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. बटाटा कट करून घेतलेला आहे, पाण्यामध्ये ठेवला आहे. वांग कट करून घेतलेलं आहे, वांग्याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत आणि काळसर पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. तर वाटाणा आपण सोलून घेतलेला आहे, गाजर कट केलेला आहे, थोडीशी गावरान बोरं आहेत आणि मोठी बोरं, हरभरा सोलून घेतलेला आहे, ओला हरभरा. आणि इथे वालवरीच्या शेंगा आहेत, इथे पावट्याच्या शेंगा आहेत, इथे ओला वाटाणा आणि शेंगदाणे आपण घेतलेले आहेत घरातले. तर हे सर्व साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. काढलेलं आहे 2 कांदे, आलं, लसूण, थोडेसे शेंगदाणे, कारळे, कोथिंबीरच्या काड्या आणि थोडंसं खोबरं. तर आपली चूल चांगली पेटली आहे आता. तर कांदे आपण आतमध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी असे भाजून घेऊया. आणि खोबरं देखील आपण भाजूया थोडंसं, म्हणजे काळ्या वाटणातली भाजी खूप छान होते. तर आपलं कांदा आणि खोबरं चांगलं भाजलं आहे, काढून घेऊया आपण. चांगला काळसर कांदा करून घ्यायचा आणि खोबरं पटकन भाजलं जातं. हे पहा, छानपैकी असं खोबरं भाजलं आहे. कांदे पण आपण भाजून घेतले आहेत चांगले. आता आपण भांडं ठेवूया आणि आता शेंगदाणे आणि आपल्याला कारळे भाजून घ्यायचे आहे. चांगली खरपूस असे भाजून घेऊया आपण. भांडं गरम झालेलं आहे, आता शेंगदाणे टाकूया आपण. शेंगदाणे आपले चांगले भाजले आहेत, आता आपण कारळे टाकून घेऊया. शेंगदाणे आणि कारळं भाजला आहे. तर इथे आपण गावरान तीळ घेतलेले आहे, स्वच्छ निवडून घेतलेले आहे, ते देखील टाकूया आपण. वाटणात आपण बारीक करून घेऊया पाट्यावरती. खास करून ही भाजी काळ्या वाटणातच केली जाते आणि त्या चवीला खूप छान लागते. आणि मस्तपैकी तीळ लावलेली भाकरी खायची त्याच्याबरोबरती आणि चुरून चुरून खायची बरं का, भारी लागते बरं का टेस्ट. तुम्ही म्हणाल खरंच ही भाजी आहे, तर भोगीसाठी अशाच प्रकारचं वाटण काढायचं आणि अशीच भाजी करून खायची. खोबरं आपण ठेचून घेऊया आणि चांगलं असं काळसरच करून घ्यायचं, म्हणजे भाजी खूप चवीला छान होती. आणि पाट्यावरती वाटताना चांगलं असं खोबरं चेचून घेतलं ना, मग वाटायला अजिबात त्रास होत नाही, पटकन वाटण वाटलं जातं. तर कांदा, खोबरं आणि आपण आलं आता बारीक करून घेऊया. तुम्ही नक्कीच असं वाटण काढा आणि अशी भाजी भोगीच्या दिवशी करून पहा एकदा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कौतुक करतील बघा सगळेजण घरातले की भाजी इतकी छान झाली आहे म्हणून. तर आता सर्व वाटण आता आपण बारीक करून घेऊया चांगलं. तर कोथिंबीर देखील आपण वाटण करून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया आणि बारीक करून घेऊया चांगलं. तर आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. आता पाट्या वरवंट्याचं आपण पाणी काढून घेऊया. तेल टाकून घेऊया. आता इथे आपण मसाले काढलेले आहेत. घरगुती काळा मसाला, लाल तिखट आणि हळद, जिरी, मोहरी याची आपल्याला फोडणी करायची आहे. आणि आपलं वाटण इथे आपण काढून घेतलेलं आहे, पाणी देखील काढलेलं आहे. आता आपण जिरी मोहरीची फोडणी करूया. मोहरी चांगली तडतडली आहे, आता जिरं टाकून घेऊया आपण. आता आपण मसाले टाकूया आणि ही भाजी थोडीशी झणझणीतच करायची. लाल तिखट टाकलेलं आहे काश्मीरी आणि थोडीशी हळद, थोडासा कढीपत्ता टाकूया आपण. पुन्हा एकदा परतून घेऊया आपण. आता आपलं जे वाटण काढलेलं आहे ते टाकून घेऊया आपण.
तर वाटण चांगलं आपण परतून घेऊया. मसाला चांगला आता आपण परतून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 2-3 मिनटं चांगली वाफ काढूया, म्हणजे मसाला आपला चांगला शिजला जाईल. भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता सर्व भाज्या आपण मिक्स करून घेऊया. आता आपण झाकण काढूया आणि छानपैकी असा घमघमाट सुटलेला आहे आणि आपला मसाला देखील चांगला परतला आहे. तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून द्यायचा, म्हणजे भाजी देखील चवीला खूप छान होते. गावरान चवीची भाजी, मस्तपैकी पाट्यावरती वाटण काढलेलं आहे. मातीच्या भांड्यातली भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून बघा. आता आपला मसाला चांगला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया. यामध्ये बटाटा टाकला आहे, 1-2 बोरं. तर सर्व भाज्या आता आपण टाकून घेऊया. त्या भाज्या आपण परतून घेऊया. एक 2-3 मिनटं आपल्याला चांगल्या भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाजी परतली की मग वाफवली की मग पटकन शिजली जाते. आता यामध्ये आपण वांगे टाकून घेऊया. तर वांग्याच्या थोड्याशा मोठ्याच फोडी करायच्या, कारण की वांगं हे शिजल्यानंतर एकदम कमी होऊन जातं. त्याच्यामुळे वांगं आणि बटाट्याच्या फोडी ह्या मोठ्या करून घ्यायच्या. तर आपल्या भाज्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं वाफ काढूया. तर आपण झाकण काढूया आणि भाज्या आपल्या चांगल्या वाफवल्या गेल्या आहेत. खमंग वास यायला लागलेला आहे. छानपैकी असे मसाले चांगले परतले गेले ना, मस्तपैकी अशी भाजी छान होते आपली. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढ्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकायचं. भाजी आता आपण ढवळून घेऊया थोडीशी. आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया. थोडेसे तीळ घेतलेले आहेत, आपण तीळ टाकून घेऊया. थोडंसं ढवळून घेऊया. आता आपण चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. कोथिंबीर, झाकण ठेवूया. तर आपण झाकण काढूया आणि भाजीला पाहू शकता छानपैकी अशी खदखदून उकळी आलेली आहे आणि अशी मस्त घटमुट होते. भाकरीबरोबर चुरून खायची बरं का ही भाजी, एकदम भारी लागते. तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता खाली उतरून घेऊया आपण. आता भाकरीसाठी आपण तवा ठेवूया. भोगीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि भोगीच्या भाजीबरोबर आपल्याला छानपैकी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करायची आहे. तर आता पीठ चाळून घेऊया आपण. पाणी टाकून चांगलं पीठ मळून घेऊया आपण. आणि गोल गरगरीत अशी बाजरीची भाकरी आपण आता करून घेऊया. आता वरून आपण थोडीशी तीळ लावूया अशी. आणि पुन्हा आता भाकरी आपण थापून घेऊया. म्हणजे तीळ चांगले चिपकून बसतात. तर आता आपल्याला वरून देखील तीळ लावायचे आहेत. पाणी टाकूया. मस्तपैकी थंडीमध्ये अशी तीळ लावलेली भाकरी खूप छान लागते. आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण करते आणि त्याच्यामुळेच भोगीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी अशी करायची असते भोगीच्या दिवशी, कारण की बाजरी देखील ही उष्ण असते. आता भाकरी आता आपण उलटून घेऊया. तर भाकरी आपली भाजली आहे चांगली खमंग अशी. दुसरी भाकरी देखील आपण टाकूया. आता वरून आपण थोडीशी तीळ टाकूया. आता तर खरपूस अशी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. ते पहा आपली छानपैकी अशी भाकरी येते भाजली आहे आणि मस्तपैकी अशी तीळ लावलेली भाकरी. तर आपली भोगीची भाजी इथे तयार झालेली आहे.
आणि खूप चवीची होते बरं का. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करायला अजिबात विसरू नका. तर आपली बाजरीची भाकरी येते तीळ लावलेली खाण्यासाठी तयार झालेली आहे. तीळ लावलेली भाकरी बरोबर खाण्यासाठी लिंबू आणि 2 कांद्याचे आपण कांदा घेऊया खायला. तर छानपैकी असं भाकरीमध्ये लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी कांदा घ्यायचा खायला. बाजरीची भाकरी घ्यायची आणि चांगली चुरून मुरून खायची आणि म्हणजे भाजीची चव देखील खूप छान लागते. तर आज केलेली बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी भाजी एकदा तरी करून पहा.